नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, शेतात लागवड केलेल्या पिकांचं जंगली तसंच मोकाट जनावरं आणि चोरांपासून संरक्षण करण्यासाठी बाभळीच्या किंवा इतर काटेरी काट्यांचं कुंपण, तारेचं कुंपण, दगडाचं कुंपण, भिंतीचं कुंपण घातलं जातं. परंतु ही कुंपणं आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने परवडत नाहीत. त्यामुळे सजीव कुंपणाची लागवड केल्यास फायद्याचं ठरतं. सजीव कुंपणासाठी करवंद, सागरगोटा, बांबू, मेंदी, शिकेगाई, जेट्रोपा चिलार, केतकी, विलायती बाभूळ, विलायती चिंच, निरगुडी, घायपात इत्यादी वृक्ष आणि झाडाझुडपांची लागवड करता येते. या सर्व प्रजाती बहुउपयोगी असून त्यापासून कुंपणाशिवायही इतर फायदे मिळतात. कुंपणासाठी समतल पद्धतीनं आणि वरंबा पद्धतीनं शेताच्या सभोवार आत्ताच सांगितलेल्या एका प्रजातीची लागवड करता येते. सजीव कुंपणाची लागवड रोपाद्वारे किंवा बियाद्वारे पावसाळ्यात करावी. 1 ते 2 वर्ष या प्रजातींची निगा राखली तर या प्रजातींचं शेताभोवतीचं सजीव कुंपण कायमस्वरूपी बिनखर्ची तयार होतं. सजीव कुंपणाचे अनेक फायदे होतात. सजीव दाट प्रजातीमुळे शेतातल्या पिकाचं मोकाट आणि जंगली जनावरांपासून संरक्षण होतं. या कुंपणामुळे वाऱ्याचा वेग कमी होऊन पिकांना हानी कमी पोहोचते. प्रजातीची फळं खायला मिळतात. उदाहरणार्थ करवंद. काहींचा औषधांसाठी उपयोग होतो. अतिक्रमण होत नाही. जल-मृदसंधारण होतं. कुंपणामुळे पिकांच्या उत्पादकतेत, जैवविविधतेत तसंच शेताच्या सौंदर्यात भर पडते. शेतीचं संरक्षण होतं. सजीव कुंपणासाठी करवंद, सागरगोटा, चिलार या काटेरी प्रजाती चांगल्या आहेत. सजीव कुंपणाप्रमाणेच सौरविद्युत कुंपण शेताभोवती घालता येतं. ज्या ठिकाणी जंगली प्राणी आणि मोकाट जनावरांचा जास्त त्रास आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण उपयुक्त ठरतं. त्यातल्या विद्युत प्रवाहाने फक्त झटका बसतो पण इजा होत नाही. अशा या सूर्याच्या उष्णतेवर चालणारे या सौर कुंपणाचं वैशिष्ट्य म्हणजे काटेरी तारेच्या कुंपणांच्या तुलनेने अधिक कार्यक्षम, फायदेशीर तसंच अत्यंत दुर्गम भागात देखील हे सौर कुंपण घालता येतं. यासाठी कोणतेही खांब चालतात. अत्यंत सोपं, कमी खर्चाचं आणि टिकाऊ असं असतं. तारा ढिल्या पडल्यास पुन्हा आवळून घेता येतात. विजेच्या झटक्याने शारीरिक इजा होत नाही, तरीही परिणामकारक संरक्षण होतं. आपल्या घरातून कुंपण आपल्याला कार्यान्वित करता येतं. प्रवेशद्वार जोडता येतं. इतर कुंपणांच्या समांतर सौर कुंपण बसवता येतं. हे सौर कुंपण दुसऱ्या शेतासाठी हलवता येतं. याने जास्त जागा व्यापली जात नाही. याचं आयुष्यमान 20 ते 25 वर्ष सहजपणे टिकतं. अशा प्रकारे शेतातल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी काटेरी काट्या, भिंतीचं कुंपण, तारेचं कुंपण, दगडांचं कुंपण, सजीव कुंपण आणि सौर कुंपणं घालावीत. तेव्हा मंडळी, शेतीसाठी अशी सजीव कुंपणं तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात शेतीसाठी सजीव कुंपण याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा कद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.